पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला गिनेस विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे। या विश्वविक्रमासाठी पुस्तकांचा वापर करून सरस्वती चिन्ह साकारण्यात आले। गिनेस वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी विश्वविक्रम नोंदवला गेल्याची अधिकृत घोषणा केली। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, आमदार चित्रा वाघ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, संयोजक समितीचे सदस्य प्रसन्नजित फडणवीस, भाग्यश्री मंठळकर, डॉक्टर आनंद काटीकर, ॲडव्होकेट मंदार जोशी, डॉक्टर संजय चाकणे, गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत अधिकारी प्रवीण पटेल, मिलिंद वेर्लेकर यावेळी उपस्थित होते। विश्वविक्रमी कलाकृतीसाठी निळकंठ प्रकाशन, राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या पुस्तकांचा वापर करण्यात आला। विश्वविक्रमासाठीची कलाकृती किमान 1000 चौरस मीटरची असणे, सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचा वापर, जागा रिकामी न राहणे, याच वेगवेगळे रंग असणे अशा विविध निकषांवर या कलाकृती मूल्यमापन करण्यात आले। त्यानुसार साकारलेली कलाकृती विश्वविक्रमासाठी पात्र ठरून विश्वविक्रम नोंदवला गेला आहे, अशी घोषणा प्रवीण पटेल यांनी केली। गेल्या महोत्सवात 4 विश्वविक्रम नोंदवले गेले होते। यंदाच्या महोत्सवात 5 विश्वविक्रम नोंदवले जाणार आहेत, असे भाग्यश्री मंठळकर यांनी सांगितले। राजेश पांडे म्हणाले की पुणेकरांचे पुस्तकांवर किती प्रेम आहे हे पुणे पुस्तक महोत्सवाला मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसून येते। यंदा पुस्तक महोत्सवाबरोबरच साहित्य, खाद्य, सांस्कृतिक महोत्सव, बालचित्रपट महोत्सव होणार आहे। यंदाच्या महोत्सवाचा प्रारंभ सरस्वती यंत्रांचा विश्वविक्रम नोंदून होत आहे, याचा आनंद असल्याचं त्यांनी म्हटले। And so with a total of 163.93 square meters, Book Festival of Pune or Pune Book Festival and Lokmanya Multipurpose Co-op Society Limited, you are the Guinness World Records title holders for the largest book sculpture. Congratulations. सोडा मनापासूनचा आनंद आहे की NBT, फर्ग्युसन आणि त्याचबरोबरीने लोकमान्य यांच्या सगळ्यांच्या वतीने हा पुस्तक महोत्सव साजरा होतोय आणि आज या अनोख्या सरस्वतीची पूजा करण्याचा सन्मान मला मिळाला, याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानते। खरं तर वाचाल हे आपण पाहिले, सध्या इंटरनेटच्या युगमध्ये वाचन संस्कृती मागे पडली आहे की काय असं कुठेतरी भीती वाटत होती, परंतु आज पुण्यामध्ये आल्यानंतर इथे जे या ठिकाणी फेस्टिवल बघितल्यावर, पुस्तकांचा महोत्सव बघितल्यावरती जरा आश्वस्त वाटलं। मागच्या वेळेचा अनुभव की 2 महिने लागले आयोजकांना सगळ्यांना सांगायला, परंतु आताची परिस्थिती बघा की आजही 100 जण हे वेटिंगवरती आहेत। अतिशय सुंदर आणि समृद्ध करणारा असा हा पुस्तक महोत्सव, यांच्या आयोजकांचे मी मनापासून आभार मानतेच। त्याचबरोबरीने हा महोत्सव पुण्यापुरती मर्यादित न राहता ही चळवळ व्हावी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे पुस्तक महोत्सव हे भरवले जावे, असं मी आमचे महामंत्री, याचे आयोजक राजेशजी पांडे, आमचे नेता यांना मी विनंतीसुद्धा केली।